नर्मदा माता की जय. नर्मदे हर. काल आपण त्रिगुणात्मक आश्रमापासून निघालो होतो. काल रात्री त्रिगुणात आश्रमात पोहोचलो. सकाळी उठलो, स्नान संध्या, ध्यान धारणा, नर्मदेची पूजा हे सगळं करून निघण्याची तयारी केली. मनामध्ये काही अंशी का होईना पण अस्वस्थता ही होतीच. पण कालची स्थिती आज नव्हती. आजच्या स्थितीमध्ये जरा बदल होतो. त्याचं कारण असं आहे, रात्री स्वामींनी भरपूर काही समजवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे थोडीशी स्थिती बरी होती असं म्हणायला हरकत नाही. स्थिती बदलत नव्हती याचं कारण असं आहे, मन. माणसाचं मन जे असतं ना, ते खरोखर त्यांनी स्वतःनी ताब्यात घेतल्याशिवाय ते ताब्यात येतच नाही. आणि काही काही वेळेस असं होतं की मनाने एखादी गोष्ट ठरवली आणि ती खोटी जरी असली तरीही मन तीच गोष्ट खरी आहे असं पकडून चालतो आणि मग त्या पद्धतीने माणूस वागतो. मग अशा वेळेस साक्षात परमात्मा जरी समोर आला ना आणि त्यांनी सांगितलं ना, अरे तुझ्या मनात चाललेले विचार चुकीचे आहेत, असं नाही आहे, पण तरीही विश्वास बसत नाही. कारण मन त्या गोष्टीवर दृढ झालेलं असतं. त्यामुळे ते मन आवरायचा प्रयत्न करायचा असतो. आणि म्हणूनच साधू, संन्यासी, सत्पुरुष, संत यांचं मन निर्विकार असण्याची गरज असते. निर्विकार या शब्दाचा अर्थ त्या मनाला कुठलाही विकार म्हणजे षडरिपू स्पर्शू शकणार नाहीत असं मन त्यांनी तयार करायला पाहिजे. मग असं मन केव्हा तयार होतं, तर त्याला साधनेची जोड प्रचंड असावी लागते. सद्गुरु कृपा असावी लागते, नाही असं नाही. सद्गुरु कृपा तर असावीच लागते मन ताब्यात येण्याकरता. पण सद्गुरु कृपा केव्हा होते, जेव्हा तुमची साधना प्रखर होते. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं त्यावेळेस त्याच्यातनं मन भरकटू नये, मनात असे विचार येऊ नये म्हणून सद्गुरूंचा मंत्राचा जप सदोदित चालू ठेवणं आणि जास्तीत जास्त आपलं लक्ष साधनेकडे लावणं म्हणजे मन विचलित होत नाही, हे लक्षात ठेवा. माझी अवस्था 2 दिवस खरोखर सांगतो मन विचलित होत होतं. मी प्रयत्न करत होतो. माझा माफक प्रश्न होता. तसं पाहायला गेलं तर मूर्खपणाचा प्रश्न होता. ज्या प्रश्नामध्ये खरं पाहायला गेलं तर तथ्य नसावं असा प्रश्न होता. प्रश्न काय होता, हे संन्यासी अचानक आले कुठून, त्यांनी मला ब्रह्मचारी आश्रमाबद्दलच का सांगावं आणि ब्राह्मी मुहूर्ताच्या आधी उठून ते कुठे गेले. आता या तिन्ही प्रश्नाला मी 2 भाग केले. एक पहिलं की हे अतिशय गहन प्रश्न आहेत आणि दुसरं हे हास्यास्पद प्रश्न आहेत. गहन प्रश्न विचारला कसं, तर त्याच्यावर मी विचार करतोय कालपासून. आणि हास्यास्पद म्हणाल कसं, तर एखादा संन्यासी आला असेल, तो परिक्रमेत असेल, तो भ्रमणात असेल म्हणून आलाही असेल. त्याला असं वाटलं असेल की आपण आपल्या ज्ञानाचा ओघ काहीतरी इथे सोडावा म्हणून त्यांनी त्या ब्रह्मचार्य या विषयावर बोललाही असेल आणि सकाळी उठून तो निघून गेलाही असेल. उगाच या गोष्टीवर काथ्याकूट करण्यात काय अर्थ. म्हणजे हा हास्यास्पद प्रश्न झाला. आता गहन कसा, तर साधकाने एक ठरवलं पाहिजे, कुठलीही गोष्ट
आपल्या आयुष्यात घडणारी कुठलीही गोष्ट, नीट ऐका, नीट ऐका, फार कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. साधकांनी आपल्या आयुष्यात घडणारी कुठलीही गोष्ट सहज घडते असं बिलकुल समजू नये. इथे साधकाचा मूर्खपणा उघडकीस येतो. त्या सद्गुरूची, जर तुम्ही गुरु केला असेल तर त्या सद्गुरूंची, किंवा तुम्ही एखाद्या इच्छित देवतेला मानत असाल त्या इच्छित देवतेची, तुम्ही कोणालाच मानत नसाल तर त्या नियतीची, प्रचंड काहीतरी उलथापालथ चाललेली असते तुमच्याबद्दल, म्हणून तो तुमच्या आयुष्यात या अशा काही घटना घडवतो की ज्याला तुम्ही सहज घडलं असं म्हणता, पण ते सहज घडलेलं नसतं. त्या मागचं रहस्य हे त्या तुमच्या सद्गुरूंना, तुमच्या इच्छित देवतेला किंवा त्या नियतीला माहीत असतं. तिने ठरवलेलं असतं की काय करायचं आहे. आम्ही म्हणतो सहज घडलं, माझी परिक्रमा सहज घडली नाही. हे मला केव्हा कळलं? रावेर नदी पार केल्यानंतर ज्या वेळेस हे मला भेटले तेव्हा कळलं, ही परिक्रमा सहज घडलेली नाही, ही परिक्रमा घडवली गेली आहे सद्गुरूंकडनं. ही परिक्रमा सद्गुरूंकडनं घडवली गेली आहे, म्हणून या स्वामींचं दर्शन व्हावं, त्या मातारामांकडनं साधना मिळावी, आणि हे काल कोण भेटले ते भेटावे. सहज नाही घडलं हे. म्हणजे याच्या मागे गहन अर्थ आहे. मग गहन विचार करण्याचा हा प्रश्न आहे. म्हणून हास्यास्पद गोष्ट सोडून दिली मी आणि गहन विचार करायला लागलो. आता याच्यामध्ये पुन्हा दोन भाग झाले बघा. पहिले दोन भाग झाले, गहन प्रश्न असेल आणि सहज हास्यास्पद असेल. हास्यास्पदाला आपण बाजूला केलं, गहन आहे हे विचारलं. गहन कशा करता? एक तर मला खरोखर ज्ञानार्जन द्यायचं असेल, अन्यथा माझ्याकडनं काही चुकत असेल, ती माझी कान उघडणी तर नाही, असंही असेल. मग माझ्याकडनं काय चुकतंय? मी तर स्वामी बरोबर आहेत, मी एकटा नाही आहे. ब्रह्मचार्याबद्दल बोलावं तर कोणी स्त्री बरोबर नाही आहे. बर, ब्रह्मचार्य मोडणं हे फक्त शरीराने नाही, मनाने सुद्धा मोडू शकतो. कारण ब्रह्मचार्य हे काया वाचा मने, हे लक्षात ठेवा. तर स्त्री बरोबर नाही म्हणजे कायेनीचं ब्रह्मचार्य मोडणं शक्यच नाही. वाचेनी म्हणाल तर स्वामी बरोबर आहे, त्यांच्या बरोबर सत्संग चालू आहे, वाचेनीही माझ्या तोंडातनं काही असे शब्द जाणार नाहीत. मनाने म्हणाल तर माझी नर्मदा परिक्रमा चालू आहे, त्यामुळे नर्मदा अष्टक म्हणणं, पूजा करणं, अजपा जप करणं, म्हणजे त्यांनीही नाही. मग मी चुकत तर नाही आहे हे मला कळलंय, मी चुकत नाहीये. मग मला ज्ञानार्जन द्यायचं होतं का? मग मला ज्ञानार्जन जर द्यायचं असेल तर हे जास्त वेळ का नाही थांबले? अशा प्रकारच्या मनाची उलथापालथ सुरू होती. काल स्वामींनी समजून सांगितलं तरीही काही अंशी फरक पडला होता, पूर्ण फरक नव्हता पडला. याला म्हणतात आपली वैचारिक पातळी वाढवणं. प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात घडते त्यावेळेस मी ती गोष्ट का घडली याची कारण मीमांसा शोधली पाहिजे. सहज कुठलीच गोष्ट माझ्या आयुष्यात घडत नाही असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. मग हे का घडलं? विचारचक्र सुरू होतं, रस्त्याने चालत होतो, पण आज फरक एवढा होता की मनामध्ये मधून अधून हे विचार येत होते आणि अजपा जप तर चालूच होता. कधी कधी हा विचार येऊन अजपा जप थांबत होता, कधी कधी अजपा जप थांबून हा विचार येत होता.
या प्रश्नांची उत्तरं शोधाची आहेत. हे प्रश्न विचार करण्यायोग्यच आहेत. तुम्हाला वाटेल हास्यास्पद आहे काका हे, आपण आपली परिक्रमा करावी न विचार सोडून द्यावे. नाही, घटना माझ्या बाबतीत घडते आहे, मग मला विचार करायलाच पाहिजे. चालू होते विचार. भरूच मध्ये आम्ही प्रवेश केला. स्वामींना म्हटलं आपण कुठे जायचं, तर त्यांनी सांगितलं आपण नीलकंठ आश्रम अजून लांब आहे, आपण इथे शंकराचार्यांच्या आश्रमात जाऊ, तो किनाऱ्याला आहे. मग मेन रोडवरनं रहदारीतनं स्वामी पुढे मी मागे, कारण मला तर रस्ते माहीत नाहीत. स्वामी पुढे मी मागे. रस्त्यामध्ये अनेक श्रद्धाळू भाविक नर्मदे हर नर्मदे हर म्हणत होते, दक्षिणा देण्याचा प्रयत्न करत होते. पण स्वामींनी किंवा माझ्या सद्गुरूंनीच मला आधी सांगितलं होतं की कोणाकडनंही दक्षिणा घ्यायची नाही. फार तो आग्रह करायला लागला तर त्याला म्हणायचं बिस्किट दे, नर्मदेला उदबत्ती दे, असं काही दे, ते चालेल, दक्षिणा स्वीकारणार नाही. नम्रपणे नकार द्यायचा. नम्रपणे नकार देणं चालू होतं. चालत 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 आम्ही माध्यान्ह समयी, कारण हे साधारणतः अंतर 12-13 किलोमीटरचं आहे, फार आत 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 भरूचच्या जावं लागतं, खूप आतमध्ये आहे. संन्यासाश्रमामध्ये गेलो. हा संन्यासाश्रम म्हणजे आद्य शंकराचार्य यांची जी 4 स्थानं आहे, म्हणजे पुरी, रामेश्वर, केदार आणि द्वारिका, तर द्वारकेला जो संन्यासाश्रम आहे त्याच्या अंतर्गत हा संन्यासाश्रम आहे. तिथे गेल्यानंतर तिथे पडकं देऊळासारखं आहे आणि समोर त्या स्वामींचं घर आहे म्हणा, किंवा त्यांचा आश्रम आहे किंवा कुटी आहे असं आपण संबोधू शकतो, पण ते घरासारखं आहे. तिथे जाऊन शंकराचं मंदिर आहे. त्या शंकराला नमस्कार केला. ते स्वामी बसले होते, त्यांना नमस्कार केला. त्यांनी विचारलं कहाँ से है. तर आता आमचे स्वामी बोलण्यात हुशार. स्वामी म्हणतात पृथ्वी तल से है. मग संन्याशांना त्या हसू आलं. ते म्हणे गुरुस्थान कोणचं आहे. मग आमच्या स्वामींनी सांगितलं उत्तर काशी. मी तेव्हा त्यांच्याकडे बघायला लागलो. आजपर्यंत म्हटलं मला कळलं नाही की यांना गुरुस्थान विचारावं म्हणजे हे सांगतील कुठले ते. एक स्वामी आणि साधू यांच्यामध्ये एक बोलण्याची पद्धत असते. जसं आपण एकमेकांना भेटल्यानंतर का हो कुठले असं विचारतो, तर स्वामींना किंवा साधूला किंवा संन्याशाला का हो तुम्ही कुठले असा प्रश्न लगेच विचारू नये. त्यांना पहिले गुरुस्थान विचारावं, म्हणजे तुमचे गुरु कुठल्या स्थानाचे. आणि मग त्यांनी गुरुस्थान सांगितल्यानंतर जन्मस्थान विचारावं. त्या संन्याशाचं ते लक्षात आलं असावं म्हणून त्यांनी आमच्या स्वामींनी विचारलं गुरुस्थान. ते म्हणे उत्तर काशी. त्या संन्याशांनी हात जोडले. मला विचारलं गुरुस्थान, म्हटलं त्र्यंबकेश्वर. जन्मस्थान त्र्यंबकेश्वर. मग जुजवी बोलणं झालं, केव्हा निघालात, काय निघालात. मग स्वामींनी सांगितलं की आता माध्यान्ह समयी आम्ही आलेलो आहोत आणि माध्यान्ह समयी अतिथीला अन्न देण्याआधी अतिथीची जास्त विचारपूस करू नये असं धर्मशास्त्र सांगतं. स्वामी त्यांच्याशी असं तिड्यात का बोलत होते हे मला काहीच कळत नव्हतं. त्यांनी सांगितलं क्षमा करना प्रभु. तो बोले नहीं, क्षमा करने का ये नहीं है, हम थके हुए आए हैं और थके हुए आए हुए अतिथि को जन्मस्थान ये सब पूछने तक सीमित है, लेकिन उसके आगे आप बातचीत करते रहोगे तो थका हुआ जो अतिथि है वो पानी पिएगा, भोजन करेगा या तुम्हारे सवालों के जवाब ही देता रहेगा. असा हा त्यांचा प्रेमळ युक्तिवाद म्हणायला काही हरकत नाही. तो त्या दोघांमध्ये सुरू होता.
मी शांत ऐकत होतो, कारण मला त्या युक्तिवादामध्ये खरं सांगतो स्वारस्य नव्हतं. ऐकत होतो, नाही असं नाही, पण त्या युक्तिवादामध्ये मला आश्चर्य नव्हतं. त्याचं कारण माझ्या मनातच वेगळीच घालमेल चालली होती ना. मग त्यात हे आणखीन कुठे भरून ठेवू मी? ते म्हणतात ना, माझंच झालं थोडं व्यायाने झाडलं घोडं, ते कशाला पाहिजे? त्याच्यापेक्षा त्यांचं चाललेलं संवाद आहे तो फक्त एका कानाने ऐकावा, दुसऱ्या कानाने सोडून द्यावा. त्यांनी सांगितलं, ठीक है, सामने के मंदिर में जाओ, आसन लगाओ और भोजन के लिए आ जाओ. आता स्वामी पुन्हा विचित्रच आमचे, कारण खरोखर हा विरक्त माणूस, निर्लोभी माणूस, निरासक्त माणूस, काय काय त्यांना उपमा द्यावी काही. मला ते तुम्हाला खरं सांगतो, रावेर नदीला भेटलेत तेव्हापासून साधारणतः 2 महिने होत आले असतील, पण मला ते तिळा एवढेही कळले नाहीत अजून. मला आज कळलं त्यांचं गुरुस्थान म्हणजे त्यांचे सद्गुरू उत्तर काशीचे. आता हे त्यांनी खरं सांगितलं खोटं सांगितलं त्यांना माहिती, पण ते मला आज कळलं की ते उत्तर काशीचं त्यांचं गुरुस्थान आहे म्हणून. तोपर्यंत मला तेही माहित नव्हतं. असो, नहीं हमको भोजन नहीं करने का बोले, हम विश्राम करना चाहते हैं. आता मग जर तुम्हाला भोजन करायचं नव्हतं तर मग त्यांना सांगायचं कशाला की अतिथी को पहिले भोजन देना चाहिए. याला तुम्ही विक्षिप्त स्वभाव म्हणाल का विचित्र स्वभाव म्हणाल, मला तर काही सुचत नव्हतं. बरं, त्यांनी माझ्याकडे न बघता सरळ सांगून टाकलं, हमको भोजन नहीं करने का. आता गुरुनी सांगितलंय हमको भोजन नहीं करने का, मग मी आगाऊपणा कशाला करायचं मला भूक लागली म्हणून? हा एक मूर्खपणा व्हायचा. मी पण गप राहिलो. तिथला आम्ही सामान उचललो, त्यांनी सांगितलं समोर शंकराच्या मंदिरामध्ये गेलो, आसन लावलं. मग त्यांना मी म्हटलं, स्वामी तुम्ही त्यांना जेवायचं नाही सांगितलात आणि तुम्ही त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलत होतात, तर हे मला काही कळलं नाही. अरे ये संन्यासी बोल रहे हैं. मग त्यांनी सांगितलं, हा संन्यासी म्हणतो स्वतःला. संन्यास या शब्दाचा कुठला गुण याच्याकडे बघून वाटतोय हे मला सांग. तुला काल त्यांनी ब्रह्मचार्याचे गुण सांगितले, तू स्वतःशी अवलोकन केलं का? परत हे कालच्या विषयावर आले. मला थोडीशी उत्सुकता वाटली. मी म्हटलं बरं झालं हे आत्ताच विषय काढतायत. काल त्यांनी तुला ब्रह्मचार्याविषयी सांगितलं, तू स्वतःशी जुळवून बघितलं का? तर आज जी तुझी वागण्याची स्थिती आहे, चालण्याची स्थिती आहे, बोलण्याची स्थिती आहे, वैचारिक पातळी आहे, ही सगळी काल त्यांनी सांगितलेल्या ब्रह्मचार्य आश्रमाशी तंतोतंत मिळती जुळती आहे की नाही? म्हटलं मी काय सांगणार, मला जो समोरचा बघतोय, म्हणजे आता तुम्ही बघताय, तुम्ही ठरवा योग्य का अयोग्य. कारण माझ्या दृष्टीने माणूस स्वतःला आपण चुकलो आहे हे कधीच कबूल करत नाही. हा एक माणसाकडे सद्गुण आहे का दुर्गुण आहे हे मला माहित नाही, पण जरी तो चुकला असेल तरी तो आपण स्वतः चुकलो आहोत ही कबूल करण्याचा मोठेपणा माणसामध्ये नसतो. आणि हे सत्य आहे बरं. तो चुकला असला तरी तो त्याची कारण मीमांसा वेगळ्या देतो, पण मी चुकलो नाही. मग समजा तुम्ही मला माझ्याच बद्दल बोलत असाल आणि मी खरंच चुकलो असेल तरीही मी सांगेन नाही काल त्यांनी सांगितलं ना त्याच पद्धतीने मी वागतोय. त्यामुळे आपण चुकलो की नाही हे ठरवण्याचा अधिकार आपल्या सद्गुरूंना आहे. जर आपण चुकलो असेल तर आपले कान पकडून किंवा आपल्याला बोलून आपली चूक दाखवून देणं हे सद्गुरूंचं काम आहे. पण सद्गुरू ती चूक दाखवून देत असताना ती आपण मोठ्या मनाने मान्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. किती गोंधळ आहे ना, जरा वाटतं ना गोंधळ. गोंधळ काही नाहीये, गोंधळ काहीही नाही. स्पष्टता अशी आहे
की मी केलेली चूक मला मान्य होत नाही, ज्यावेळेस सद्गुरू मला सांगतात त्यावेळेस ती शांतपणे ऐकून माझी चूक मी कबूल करणे, गोंधळ संपला. तर म्हटलं तुम्ही मला सांगा मी काही चुकलो असेल तर. मी कसं काय सांगणार, मी बरोबरच वागतो. मग ते हसले. मग ते म्हणे जाऊ दे, कालचा विषय जाऊ दे, मी आजचं बोलतो. हे जे बसले आहेत हे स्वतःला संन्यासी म्हणवतात. संन्यास या शब्दाचा अर्थ काय? ज्याने षडरिपूंवर विजय मिळवला, जो निर्विकार आहे, निश्चल आहे, निरासक्त आहे, काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर याच्या पलीकडे गेलेला आहे, तो संन्यासी. माशे कोण? मी पटकन म्हटलं माझे सद्गुरू. दोन्हीही हसले. ते मग ते म्हणे तू म्हणतो ते बरोबर, तुझे सद्गुरू, पण दोन्ही हे कशावरनं बोलतो? म्हटलं का बरं? मी संन्यासी आहे की नाही हे तुला काय माहिती? माझ्या अंगावर भगवी कफनी नाही. म्हटलं भगवी कफनी असणं म्हणजे संन्यासी का? तर नाही. तुमचं जे रावेर नदीपासूनचं बोलणं, तुमचं वागणं, तुमची वैचारिक पातळी ही जो तपासण्याचा अधिकार मला बिलकुल नाही आहे. हा, तो अधिकार त्या काळी होता. केव्हा? जेव्हा मी तुमच्याकडनं गुरुमंत्र घेतला त्याच्या आधी मी ते तपासू शकत होतो. म्हणजे रावेर नदी ते तेली भटिया इथपर्यंत मी तुमची तपासू शकत होतो. पण ज्या दिवशी मी तुमच्याकडनं अनुग्रह घेतला त्या दिवशी तुमच्या गोष्टींची तपासणी करण्याचा अधिकार मला नाही. मला तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमची वैचारिक पातळी हे सगळं बघण्यापेक्षा मी जे अनुभवतोय, तुमच्याकडनं मला जे अनुभव येत आहेत, तुम्ही निरासक्त आहात, निर्विकार आहात, तुम्हाला कसलीही तमा नाही, वस्त्रासहित कसलीही तमा नाही. म्हणजे तुम्ही संन्यासी वेश धारण न करून सुद्धा तुम्ही संन्यासी आहात. ते हसले. मग म्हणे आता हा बघ, हा संन्यासी वाटतो का? याच्या खाली मऊ गादी आहे मस्त. संन्याशानी गादीवर झोपायचं असतं का? संन्याशानी गादीवर झोपायचं असतं का? मी म्हटलं मी त्यांच्याबद्दल काय बोलणार, माझी तेवढी योग्यता नाही. मग म्हणे असं कर, आज मी तुला संध्याकाळी संन्यास आश्रम या विषयावरच बोलेल. मी म्हटलं अलभ्य लाभ, पण माझी एक विनंती आहे म्हटलं, ती तुम्ही मान्य करा किंवा नका करू. काल तसं मला काहूर माझ्या मनातनं बाहेर जाण्याकरता तुम्ही थोडेफार जे प्रयत्न केले त्यांनी मला जे थोडंफार शांत वाटलं, असंच मला कालच्या काही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. मी तुमच्या समोर प्रश्न टाकेल, म्हणजे मला मानसिक शांतता मिळेल. ठीक आहे म्हणे, चालेल, हे आपण संध्याकाळी बघू. ते संध्याकाळी काय बोलले, संध्याकाळी आमचं काय विवेचन बोलणं झालं, संवाद झाला, हे आपण उद्या बघू. त्याआधी आजची आरती. ओम जय जगदानंदी हो मैया, जय आनंद कंदी, ब्रह्मा हरिहर शंकर, रेवा शिव हर शंकर, रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी, देवी नारद शारद तुम वरदायक, अभिनव पदचांडी हो मैया, अभिनव पदचांडी. सुरा नार मुनि जन सेवत, सुर नर मुनि जन ध्यावत,
शारद पदवंती ओम जय जगदानंदी देवी धूम्रक वाहन राजत वीणा वादंती हो मैया वीणा वादंती झुमकता 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 झननाना 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 रमते राजंती ओम जय जगदानंदी देवी वादत ताल मृदुंगा सुरमंडल रमती हो मैया सुरमंडल रमती तुडितान 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 तुडडड 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 रमते सुरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत निषदीन आनंदी हो मैया सब जुग आनंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव भेटंती ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूरवाती हो मैया अगर कपूरवाती अमर कंठ में विराजत धोला गढ़ में विराजत नाभि स्थल में विराजत सीता वन में विराजत मांडव गढ़ में विराजत शूल पानी झाड़ी में विराजत ओंकारेश्वर में विराजत घाटन घाट पूजावत रतना सागर में समावत ब्रह्मा वेद उच्चारत ऋषि मुनि ध्यान लगावत नारद वीणा बजावत कन्हैया मुरली बजावत भोले बाबा डमरू बजावत पार्वती आरती उतारत मैया जी की कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निषदीन जो कोई पढ़ गावे हो मैया जुग जुग पढ़ गावे भजत भोलानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मनवांछित पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी हो मैया जयानंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हर शंकर रुदरी पालंती ओम जय जगदानंदी नर्मदा माता की जय नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर